पदार्थ आले नागपूर सोडली सोसायटी उद्देश कॉलेज मी स्वतः ओपन केले आणि त्या कॉलेजमध्ये दर रविवारला क्लासेस व्हायचे जवळपास 40-50 आणि 11 वाजतापासून 11-12 वाजतापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्यू क्लासेस चालायचे. त्यामध्ये शुद्ध पीठात विनय पीठात अभिनव पीठात शिकवलं नाही पाहिजे ते आमचे प्राचार्य होते आणि इथे ह्या ग्रंथ वाचून आम्ही शिकवलं शिकवलं परंतु शुद्ध पीठक आणि विनय पीठक याचा रोज फेस टू फेस असा अभ्यास करायचा शिकवलं जायचं. शिकवणारे प्राचार्य तो चांगले होते त्यांचं त्या काळामध्ये मी झालेलं होतं लग्नाला करता अभ्यासामध्ये खूप आवश्यक आहे. अशा पद्धतीने शिक्षण घेतले. मग आपण हे महाविद्यालयाचे टप्पे आहे तर जवळपास मी सर्व्हिसवर असताना 7व्या टप्प्यापासून मी महाविद्यालयात जुळलो आणि त्यावेळेस मी अक्षरशः भरता सोडून नोकरीची काही काळजी नाही फक्त एक लक्ष माझं टाकणार की माझी प्रकृती ठीक नाही बरोबर ते मला करायला पाहिजे म्हणून त्यावेळेस गेलो 3-4 महिने भरतीच्या सोबत आंदोलन केलं परवा दिल्लीला त्यावेळेस भरतीची स्कीम वाढलेली की धर्मे पूर्ण घरची बातमी मला नाही माझी बातमी घरच्या लोकांनी सगळ्यांनी म्हणलं की कुठेतरी गेले 3 महिन्यानंतर जेव्हा घरी आलो तर घरच्या लोकांना आश्चर्य वाटलं जिवंत कसे कारण 3 महिने काहीच नाही कोण नाही कुठली बातमी नाही मध्य सुरेश असायला फोन करायचे घरचे लोक मेरे को मालूम नहीं मेरे पास नहीं अशा प्रकारे आंदोलन केलं त्यावेळेस माझ्या एवढी होती की पूर्ण याचं सगळे कॉलेजचे लोक होते त्यावेळेस लक्ष केंद्रित करणारे की जवळपास 150 उपासिका आंदोलनामध्ये त्यांचा विभाग होता पिवळी साडी आणि निळा आणि 50च्या जवळपास आम्ही विद्यार्थी होतो. आमच्याकडे सुद्धा निळा पॅन्ट आणि पिवळी शर्ट हा एक वेगळा रंग असल्यामुळे हजारो लोकांमध्ये आम्ही दिसून पडायचो आणि आंदोलन केलं काळात भरतीची सुरक्षा भरतीला उचलून घेण्यासाठी लोक यायचे भरतीची आम्ही सुरक्षा करायची भरतीची जेव्हा बाहेर वगैरे पाठवून लावली जायची त्याच्या कमरेला पट्टा अजूनही त्यामध्ये दिसा होता पेटला त्या दिसामध्ये पैसे कॅश ते माझ्याकडे त्यावेळेस आणि खूप आंदोलन होतं. शेवटी मग लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन 92 पासून ते 2003 पर्यंत 11 वर्ष सतत त्यांनी बाकी चालली आणि एवढी पब्लिक त्यांनी आमचं जीवन बंद केलं या पिवळ्या देशवाल्यांना घ्यायचं कोणाला जायचं चक्क्या बंद केलं जीवनाचा मग ते गाडी घेऊन आम्ही दुसऱ्या बाहेर गहू घ्यायचा गहू घालायची स्वयंपाक करू थोडा थोडा आपण द्यायचा वाटेल किती स्वयंपाक करा तुम्ही याला बरोबर लालू प्रसादनी मग गणपतीजीला बोलावून भेटायला देवी त्यांना सुविधा मोबाईल भेटायला तर त्यांनी म्हणे की मी याचा विचार करेन तुम्ही आंदोलन घोषित केलं
एकदम त्यांचं उठणं म्हणजे ते खरं खरं आमरण आंदोलन. आजकाल जे आमरण आंदोलन असं आपलं ते रात्री जेवतात पूर्वी जे ड्युटीवर असतो त्याला पण नाही, पण तो त्याला आंदोलन सक्सेसफुल द्यायचंच नाही. डॉक्टर येतात, तपासतात त्याचं ब्लड प्रेशर वगैरे, त्यांना उभे असतो की 10 दिवस जरी आपण तरी केला, पण हा व्यक्ती आम्हाला कुपोषण करणारा रात्री जेवतो हे डॉक्टरच्या आणि पोलिसांना माहिती असते पण पोलीस काय करत. अशा प्रकारे त्यांनी फक्त म्हणजे बिलकुल काही पुढे करणं अशा प्रकारचं आंदोलन तिथून गेलं. शेवटी लागून कसा सोडा गेला. मैं देखूंगा आपका आशीर्वाद रहने दो, मैं ये काम करूंगा. आता हे जपानचे असण्यामध्ये कसं आहे की त्यांना वाटते की सगळं सत्य बोलतात, त्यांचं राजकारण त्यांना समजत नाही. विलास बुद्धीवादी त्यांना एक प्रकारे धोका देण्यासाठी त्यांना आश्वासन दिलं होतं की काँग्रेसमध्ये त्यावेळेस काँग्रेसची एकच सत्ता होती, विरोधी पक्ष काही होता, ते मागू शकले असते, ते करू शकले असते. परंतु विलास महाराष्ट्र आणि त्यावेळेस काँग्रेसची पूर्ण सत्ता चालत होती युपीमध्ये. युपीचे जे आमदार खासदार ते करायचं महाराष्ट्रातल्या खासदाराला अजूनही महाराष्ट्राच्या खासदाराला सेंट्रलच्या राजकारणामध्ये महत्व देत नाही. अशा प्रकारे ते राजकारणामध्ये दिग्गज मिळाला पाहिजे, दिग्गज मिळाला नाही. तर ते त्याच्यात एक केलं पाहिजे की महाबोधी महाविद्यालयाला बिहार सरकारला त्यावेळेस त्या काळामध्ये दर महिन्याला 200 करोड रुपये, परंतु ते पैसे हिंदू धर्माचे आज वेगवेगळा बच्चन साहेबांना की तो पैसा हिंदू धर्माच्या लावायचा. बौद्धांचा पैसा हिंदू धर्माच्या व्याप्तीला वापरायचा. ऍक्च्युअली ते बाहेर देशातले लोक येतात ना, महाबोधी महाविद्यालयाच्या आतमध्ये पण आणि तिथं पण भेटी घेतली होती, आतमधून पाहिल्या आणि मधल्या भागात एक गाव तिथं पण तिथं पण आम्ही. तर ते काय करतात, पैसे देतात, परंतु त्यांच्यामध्ये प्रथा आहे की पिंपळाचे सोन्याचे पान देतात, सोन्याचे, आणि पिंपळाचं पान सोन्याचे लाखो भेटतो. परंतु ते दान दिल्यानंतर मागच्या पायाला देतात, मागे असं मागे येतात आणि त्या पैशाचे कधी जिंकवतात. आपण दान दिल्यामध्ये करतात इतकं त्या ठिकाणी दान म्हणजे पत्रिका मग त्यांनी प्रयत्न केला की आता जगापुरा पैसे पाठवतो त्याला, परंतु इतर देशात ते किती पैशांचे त्याला विचार नाही सांगत. दुसऱ्या लग्नात पैसे सगळ्यात जास्त दान घेत असेल तर पण ते कुठे काय होतं ते काय होतं ते, आणि म्हणून ते त्यांचा जो प्रयत्न आहे ते सगळं पैशावर होतं. आता तुम्ही इथं गेले असाल लुंबिनीला, लुंबिनी पण जवळ त्याच्या ताब्यात तिथं हे राहतात भिक्षू बनवून आपले ब्राह्मण पंडित राहतात. अगरबत्ती लोग इतना पैसा पैसे ब्राह्मण करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपला जो लढा सुरू आहे त्यावेळेस भक्तीजींनी लढा केला, काँग्रेस होती, काँग्रेसचं त्यांना माहित होतं की एक वेळ सत्ता आपल्या हातात,
त्यांना सत्ता पडेल, आम्ही आमची अशी स्थिती होईल नागपूरला कधीच नाही होत. ज्यावेळेस सत्ता पडेल येते त्यानंतर आम्हाला नागपूर सत्ता तसं आता कसं आहे, आता बीजेपी सत्ता पण मोदींना कुठेतरी भीती